नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 391 ते 397 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबाराय योग मार्ग, ध्यान मार्ग ह्याविषयी मार्गदर्शन करतायत. ध्यानामध्ये मनाचा निश्चय करून मनच मनाला निश्चयाकडे कसं वळवतं हा मार्गही ज्ञानोबारायांनी सांगितला. आता अजून एक मार्ग ते आपल्याला सुचवतायत. ज्ञानोबाराय म्हणतात, तरी मी तव सकळ देही असे एथ विचारू नाही, आणि तैसेंची माझ्या ठाई सकळ असे. ज्ञानोबाराय भगवंतांचे हे शब्द आपल्या सर्वांपर्यंत पोचवतायत. भगवंत अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना मी सर्व देहांमध्ये आहे. माऊली हो, आपल्या सर्वांमध्ये जे चैतन्य आहे ते त्या परमेश्वराचंच स्वरूप आहे. पण एवढंच सांगून भगवंत थांबत नाहीत, तर ते म्हणतात, माझं अस्तित्व, माझा अंश प्रत्येक देहामध्ये आहे, परंतु आकारासहित प्रगट झालेले हे देह आणि ते चैतन्य हे सर्व काही माझ्या ठिकाणी आहे. ह्या बाबतीत तू कुठलीही शंका घेऊ नकोस, असे एथ विचारू नाही. हे दोन थोडेसे वेगळे विचार भगवंतांनी इथे मांडलेले आहेत. एक विचार म्हणजे भगवंताचा अंश आपल्या सर्वांमध्ये आहे, आणि दुसरा भाग आपण सर्व भगवंताच्याच ठिकाणी आहोत. हे ऐसेंची संचले परस्परे मिसळले, बुद्धी घेपे एतुले होवा वेगा. बुद्धीच्या साह्याने करायचा हा योग आहे. बुद्धीने फक्त काय घेतलं पाहिजे, तर हे अशा प्रकारे एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत. जीवाच्या ठिकाणी परमात्म्याचा अंश आहे, आणि सगळे जीव परमात्म्याच्याच ठिकाणी आहेत. असे एकमेकांमध्ये मिसळलेलं हे स्वरूप आहे. एवढाच बोध बुद्धीने काय तो करून घ्यायचा आहे. बुद्धीचा ह्या ठिकाणी निश्चय व्हायला पाहिजे. पुढे भगवंत म्हणतात, एरवी तरी अर्जुना जो एकवटलिया भावना, सर्वभूती अभिन्ना माते भजे. अर्जुना, अशा प्रकारे ज्याच्या बुद्धीचा निश्चय झाला तो सर्वांच्या ठिकाणी एक परमात्माच आहे, अशा भावनेने माझं भजन करतो. आणि अशा भावनेने माझं भजन करून तो माझ्याशी एकरूपच झालेला असतो. मग तो एक हा मिया बोलता दिसतसे वाया, एरवी न बोलिजे तरी धनंजया तो मीची आहे. तो म्हणजे तो सिद्ध साधक. अशा प्रकारे सर्व भूतांच्या ठिकाणी मीच आहे, आणि माझ्या ठिकाणीच सर्व भूते आहेत, असा ज्याच्या बुद्धीचा निश्चय झाला तो आणि मी सुद्धा एकमेकांमध्ये परस्परांमध्ये मिसळलेलेच आहोत. ही बोलून दाखवण्यासारखी गोष्ट नाही. बोलून दाखवलं तर ते वाया जाईल. मग तो एक हा मिया बोलता दिसतसे वाया. आणि बोलून जरी दाखवली आणि नाही बोलून जरी दाखवली, तरी शेवटी सर्व काही मीच आहे. एरवी न बोलिजे तरी धनंजया तो मीची आहे. तो साधक सुद्धा मीच असतो, परमेश्वर स्वरूपच झालेला असतो. हे कसं?
हे आपल्याला समजून देण्यासाठी ज्ञानोबाराय काही दृष्टांत देतात. ते म्हणतात, दीपा आणि प्रकाशा एक वंकीचा पाडू जैसा, तो माझा ठाई तैसा मी तया माझी. दीप आणि प्रकाश ह्याचं उदाहरण ज्ञानोबाराय देतात. ते म्हणतात, दिवा आणि दिव्याचा प्रकाश हे दोन्ही त्या दिव्याच्याच ठिकाणी, दोन्हीही ऐक्य रूपानेच नांदत असतात. दिवा आणि दिव्याचा प्रकाश बरोबरच राहतात. त्याचप्रमाणे माझा तो भक्त, तो सिद्ध साधक, तो योगी आणि मी, आम्ही एकमेकांबरोबरच राहतो. मी त्याच्या ठिकाणी राहतो, तो माझ्यापाशी राहतो. असं आमचं ऐक्य असतं. जैसा उदकाचेनी आयुष्ये रसू, जैसा उदकाचेनी आयुष्ये रसू, का गगनाचेनी माने अवकाशू, तैसा माझेनी रूपे रूपसू पुरुषू तोगा. या ठिकाणी पुरुष हा शब्द त्या जीवात्म्याला धरूनच वापरलेला आहे. इथे स्त्री पुरुषाचा भेदभाव नाही. भगवंत म्हणतात, तैसा माझेनी रूपे रूपसू, माझ्यामुळेच तो आकारात दिसतोय. तो ज्या आकारात दिसतोय त्या आकारामध्ये मी आहेच आणि आकारासहित तो माझ्या ठिकाणी आहे. जैसा उदकाचेनी आयुष्ये रसू, जे काही रस आहेत त्या रसांना आयुष्य उदकामुळे मिळतं. म्हणूनच उदकाला जीवन म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे जीवात्म्याला आयुष्य परमात्म्यामुळे मिळतं, म्हणून तो त्या रूपामध्ये आपल्याला दिसतो. जणू काही ज्ञानोबाराय सांगतायत, निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार रूपामध्ये जीवात्म्याच्याच द्वारे प्रगट होतो. त्या जीवात्म्याला जीवन देणारा तो परमात्माच, ज्याप्रमाणे का गगनाचे माने अवकाशू, का ज्याप्रमाणे आकाशाची व्यापकता, आकाशामधली पोकळी आणि व्यापकता वेगवेगळी नाही. जेवढं आकाश तेवढीच पोकळी, तेवढीच व्यापकता. तेच स्वरूप ह्या पुरुषाचं होतं. ज्ञानोबारायांनी आपल्याला ह्या उपमांद्वारे हे समजून दिलेलं आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.